नमस्कार मित्र, मी सायरस पडेकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर गाईज आज आपण चाललेलो आहोत राईडला. तर हे बघा गाडीचे हेल्मेट वगैरे सर्व आपण घेतलेलं आहे. पोरं देवलाजवळ पाया पडण्यासाठी आलेले आहेत. तर आता आपण लवकर जाऊया. गाईज तरी बघा सर्व पोरं मंदिरामध्ये आलेले आहेत पाया पडण्यासाठी, कारण की आपली राईड चांगली होण्यासाठी. आणि पहिल्यांदा मुलं सर्व एवढे लांबच्या राईडला चाललेले आहेत. त्याला नारळ फोडा. आणि ही बघा एवढी जण आपली पोरं आहेत आपल्यासोबत. तर ही बघा सर्व स्टँडवर आलेले आहेत महाराजांची इथं पाया पडण्यासाठी. आता तरी बघा सर्व पोरं चाललेले आहेत लाईनीमध्ये. काहीच तरी बघा आपण आलेलो आहे आता पंपावर काशीच्या. तर आपल्या गाडीमध्ये किती पेट्रोल बसते बघूया. ही बघा आपली 5000 रनिंग झालेली आहे. हे सर्वांच्या गाड्या चांगल्या आहेत. हे बघा याची गोरिला 450 आहे. बघा पप्पू भाई. बघूया आता आपल्या गाडीमध्ये किती पेट्रोल बसतंय. आम्हा फुल कर. इथं 900चं पेट्रोल टाकलेलं आहे, कारण की गाडीमध्ये आपल्या ऑलरेडी अगोदर पण पेट्रोल होता. हे बघा फुल झालेली आहे टाकी. हे बघा सर्व आता निघलेले आहेत. हे बघा आपण चार्जिंगला लावूया आता फोन. गाईस तर आपण नॉनस्टॉप 130 किलोमीटर मारलेली आहे. आणि हे मंदार साहेब आपल्यासोबत आहेत. अजून आपली पब्लिक पार्टी आहे सर्व. आम्ही पुढे आलेलो आहोत दोघं. आणि चैन लूप मारलेला आहे आताच. 130 किलोमीटर झाली तर गाडीचा चैन लूप मारला, कारण की घरची येताना चैन लूप मारला नव्हता मी, आता मारला आहे. आता आणखी चालवायला माझे वाटेमध्ये पोलीस भेटलेले थांबवत होते, तरी मी थांबलो नाही, कारण की आपली नंबर प्लेट असे HRC नंबर प्लेट नाही आपली, त्याच्यामुळं थांबलो नाही. हे बघा शिवलेश्वर इथे राहिलेला आहेत सर्व. हे बघा आपण या धाब्यावर आलेलो आहोत आता नाश्ता करण्यासाठी. गाडीची चावी काढूया आणि जाऊया आतमध्ये. मग हे आतमध्ये गेलेले आहेत. काहीच तर नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी निघालो आहोत. परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे. काहीच तर बघा कुठं आलेलं आहे. तर आता आपण पेट्रोल टाकायला आलेलो आहोत. तर आता 600चा बसलेला आणि सकाळी 900चा टाकलेला. तर आता आपण 100 किलोमीटर रनिंग मारलेली आहे परत. आणि पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे. आणि इथं आपण वाट बघत आहोत त्यांची.
कारण की आपण इथे पहिले आलेलो आहोत. तर आता बाकीचे सर्व पाठी आहेत ते आता येतील. ते आले की थोडा मी ब्रेक घेऊ मग निघू इथून. तर गाईज आणि सकाळी येताना मला खूप उशीर झाला कारण की खूप आज लेट उठलो मी. तर फटाफट निघलो आणि आलो. तर जास्त काय सकाळी शूट करता नाही आलं मला. स्वस्त रायडर आलेले आहेत हे आमचे मटन चुस्तवाले. गाईज तर परत आता आपण प्रवास सुरू केलेला आहे. आता डायरेक्ट गणपतीपुळे लास्ट आपल्या रूम जायचे आहे. गाईज तर इकडे आता आम्ही सर्व थांबलेलो आहोत कारण की आपली अर्धी मुलं आलेली नाही. त्यांची आम्ही वाट पाहत आहोत आणि इथून 16 किलोमीटरचं अंतर आहे. आपण लवकरच पोहोचणार आहोत. पहिले जाऊन आपण रूम वगैरे घेणार आहोत. रूम घेऊन आराम वगैरे करू. गाईज तर आम्ही फायनली गणपतीपुळ्याला आलो आहोत. गाड्या वगैरे तिकडं पार्क केले आहेत. आणि ही बघा आम्ही रूम घेतलेली आहे सगळ्यांना झोपण्यासाठी. हे बघा मी कोपरा कोपरा आहे मॅडी मी. हे मस्तपैकी हवा येते. उद्या आपण एसीची रूम घेऊ. उद्या एसीची रूम घेऊ. आज साधी रूम मध्ये झोपतो गाईच. उद्या एसीची रूम घेऊ. मुलांचा बजेट थोडा कमी आहे. बजेट वाढला तर उद्या एसीची रूम घेऊ आम्ही. ही आमची रूम आहे आणि इथे दुसऱ्यांची रूम आहे. या दुसऱ्यांच्या चपला घालतोय हो. याची बुट्ट आहेत तर कोणाची पण बुट्ट घालते. काय शिस्तच नाही या मंदारला. त्याला स्वतःची लाज वाटली तर ती चप्पल ठेवली त्यांनी परत. चल आता गाईस तर आता आम्ही सर्व मुलं बीचवर चाललेलो आहोत थोडं फिरण्यासाठी. आणि स्पॉट आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. हे बघा सर्व चाललेले आहेत. पाठी पण आहेत. मंडळी आपण आलेलो आहोत गणपतीपुळेच्या बीचवर आणि आपण दर्शनासाठी उद्या येणार आहोत. एकदम खतरनाक सनसेट झालेला आहे. आम्ही हॉटेलला आलेलो होतो जेवण्यासाठी. रूम मध्ये राहत असलो खाणार सर्व पदार्थ खाणार आणि परवा घरी जाणार. तू काय खाशील? मला खावायचं सुरमय आहे पण ग्रुपचं बजेट नाही. काय करशील आता? बांगऱ्यावरच काम चालवायला हा बांगरा झाली मंगाव. सुकी काय सुकी काय सुकी सुकी काय पण सुकी काय हो सुकी काय बोबरी बनली. हा बागडा. ही बघा आपली थाली आलेली आहे. आणि बघा सर्व खाण्यासाठी झुरली आहेत. आणि ह्या बघा खाऊ काय नको खाऊ. आज खूप लोकांच्या चपला घातलेल्या आहेत त्यांनी. हे बघा हे बघा हे बघा हे बघ थाली आहे. तर याचा बागडा तुम्हाला किती दिवसाचा वाटते? मला 2-3 दिवसाचा वाटते. तुला किती दिवसाचा वाटते? फ्रेश आहे. मला फ्रेश माल लागतो. फ्रेश नाही रे बाबा. यो 3 दिवसाचा वाटते. अजून काय असो? जिरली आमची जिरली मग खा 3 दिवसांचा. तर हे बघा सर्वांचे ताट बघा. सर्वांनी चाटू पुसून खाल्लेले आहेत कारण की मुलं जाम भुकेलेली होती. आणि आता आम्ही रूमवर चाललेलो आहोत झोपण्यासाठी. आणि हा बघा नुसती बॉडी फ्लेक्स करतोय.